बीएमसी वाले काय त्रास देतात तुम्हाला? बेमशी वाले बसूनच देत नाही. पोलीस बेमशी वाले आज आमचे या धंद्यावर आमचं पोट आहे. बीएमसी वरती तुम्ही खुश आहात की नाराज आहात? थोडस आहोत नाराज, कारण बीएमसी रस्त्यांची काही दुर्दशा बघत नाहीये. जे रोड आहे, जे तुम्ही ज्या लाटा टाकल्या त्यावर खाली किती पब्लिकला त्रास होतो. पथापथावर काय काय लाईट नाही, काळो काय नाही, कंप्लेंट केल्यानंतर कोण लक्ष देत नाही, बीएमसी लक्ष देत नाही. बारिश के टाइम पे बहुत ज्यादा प्रॉब्लम हो जाता है। यहाँ पे इतना ट्रैफिक रहता है, पुलिस इज नॉट टेकिंग केयर एट ऑल। ना खुश का काका? ना खुश म्हणजे काय काय ठिकाणी ट्रॉफिक जाम होणं, काय काय ठिकाणी गाडीचं साम्राज्य. मी सांगतो ना, चोर लोक आहेत ते सगळे आता आहेत ते. काय सांगायचं तर सांगा कोणाला. 10 पैकी किती गुण द्याल? 0. नावातच जिच्या वजन आहे ती आहे आशियातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका अर्थातच बीएमसी. बजेट तिचं सुपरहिट, मात्र मुंबईकरांचं आयुष्य मात्र स्ट्रगल ड्रामा. रस्ते, पाणी, कचरा यावरती मुंबईकर खुश की नाखुश? आश्वासनाची स्क्रिप्ट तर जुनीच आहे, पण या जुन्या आश्वासनाच्या स्क्रिप्ट वरती ती मुंबईकर काय बोलतोय, तर मुंबईकरांच्या दरबारात बीएमसीचा आजचा जो शो आहे तो सुपरहिट की महाफ्लॉप, हे आज आपण मुंबईकरांच्या मते जाणून घेणार आहोत. बीएमसी मुंबईकरांच्या मते पास की नापास? मी शंकर महादेव राऊत. मुंबईकर ना मी पुणेकर, पण पहिल्यापासून मुंबईच. पण आता सध्याला मुंबईकर. हा, मुंबईकर सध्याला मुंबईकर. मला सांगा की मुंबईकर होण्याच्या नात्याने बीएमसीच्या कारभारावरती तुम्ही खुश की नाखुश? बीएमसीचा कारभार चांगल्यापैकी बी आणि थोडासा नाखुश बी. नाखुश का काका? नाखुश म्हणजे काय काय ठिकाणी ट्रॉफिक जाम होणं, काय काय ठिकाणी गाडीचं साम्राज्य, अशा दोन्ही पद्धतीने कार्यभार चाललेला आहे. म्हणजे ट्रॅफिकच्या मुळे त्रास होतो. ट्रॉफिक मुळे त्रास होतो, खड्डे आहेत काही ठिकाणी, आणि ह्या पद्धतीने कारभार चाललेला आहे. खड्डे पण आहेत, पण बीएमसी तर खड्डे दरवर्षी बुजवते, त्याच्यावरती पैसा खर्च करते अशी म्हणते, मग पुन्हा खड्डे येतात आपल्याकडे. पाऊस पडला की खड्डे होतात, खड्डे आले की गाडी चालवणाऱ्याला प्रॉब्लेम येतो. ज्याचं दुःख त्याला कळतं ना, त्याला समजतच ना. आणखीन काय बोलणार याच्यापेक्षा? आणि पाणी तुमतं, त्याच्यावरती काय सांगा? काय पाण्याची समस्या तर आहेत, काय काय ठराविक ठिकाणी पाणी तुमचं, ठराविक ठिकाणी तुंबत नाही. हा कमिशन खाल्ल्याशिवाय कुठली फाईल पुढे सरकत नाही, आणि कमिशन दिल्याशिवाय कुठले ठेकेदार काम उचलत नाहीत. हे बंद करा. बीएमसीला दादा 10 पैकी तुम्ही किती मार्क द्याल? 10 पैकी 10 मार्क कुणालाच पडू शकत नाही. किती द्याल तुमच्या मते? किती? 5 दिली तर 5 देऊ शकत. मुंबईकर होने के नाते हम बीएमसी के कारभार पर खुश हो कि नाखुश हो? बारिश में बिल्कुल खुश नहीं. क्यों? वाटर लॉगिंग एवरीवेयर. हाँ. There is no such drainage system that people can live from central line और western line. कि आपको 1 घंटे का जो प्रॉब्लम सॉल्व होना चाहिए वो हो रहा है, नहीं हो रहा. मुझे नहीं लगता कि वो काम हो रहा है. जो बारिश में इतने सालों से प्रॉब्लम हो रहा है वो जगह पे प्रॉब्लम है और रहेगा, ऐसा लगता है. बीएमसी तो बहुत सारा पैसा खर्च करती है, तो आपको ऐसे लग रहा है कि विकास रास्तों पे दिखाई दे रहा है कि गड्ढे ही दिखाई दे रहे हैं? गड्ढे तो 100% दिखाई दे रहा है. विकास दिख रहा है तो where is the result? I need the result. If I'm paying the tax, बीएमसी काम कर रही है, कौन सी जगह पे काम कर रही है उनका एक डेटा आप बाहर निकालिए. कौन से जगह पे क्या उन्होंने 1 डे से डे 10 पे काम किया है, कैसे उन्होंने काम किया है, निकालिए. उसका रिजल्ट देखिए. 2024-2026 को कंपेयर कीजिए, तो आपको भी चलेगा, मुझे भी चलेगा. एज अ मुंबईकर ये काम हुआ है नहीं. मुंबईकर होने के नाते बीएमसी को आप 10 में से 10 आउट ऑफ कितने मार्क्स देंगे? बारिश गिनूंगा तो 3. ओवरऑल 10 on 10. किती वर्षापासून भाजी विकताय? हे माझं आता 73 वय आहे माझं. तर भरपूर झालं की आजी वय. 5वी पिढी व्यवसाय आहे माझा. वडिलांच्या आजीचा हातचा आहे. लालबागचा राजा पेरू कंपाऊंड मध्ये बसत होता, तेव्हापासूनचा धंदा आहे. पण आता आम्हाला बसायला देत नाही. काय करायचं, कसं पोट भरायची गोरगरिबांनी? हा, आज आमचे या धंद्यावर आमचं पोट आहे. आमची लहानाची मुलं मोठी झाली, लग्न कार्य झालं, आणि इथं म्हणतात आता बसू नका. नाही बसत. आम्हाला खाया प्यायला द्या, आमच्या मुलांना काम नाही, काम द्या. नाही बसत आम्ही रोडला. बीएमसी वाले काय त्रास देतात तुम्हाला? बेमशी वाले बसूनच देत नाही. पोलीस बेमशी वाले हे बसूनच देत नाहीत ना आम्हाला. पोलीस वालेच बेमशी वाल्यांना बोलवतात. रात्रीचा परवाच्या दिवशी माझा शनिवारी माल नेलेला आहे, सोमवारी सोडून आणला. पुरा 5,000चा माल मी फेकून दिला. कोण मला देणार आहे? कोणी उचलला? म्युन्सिपाल्टी वाल्यांचे पोलीस लोकच सांगतात माल उचलायला. इथं काय ठेवायचं नाही, इथं बसायचं. आमचं आयुष्य गेलं या लालबाग मध्ये. असंही आम्ही आमचा बाप्पा आहे, आम्ही 10 दिवस बंद ठेवतो. आम्ही काय का, आमचा बाप्पा आहे म्हणून.
पण आम्हाला निदान गणपती पर्यंत तरी बसून द्या. बीएमसी वाले सर्वसामान्य लोकांना त्रास देतात असं लई वाटतं. त्रास, पोलीस आणि बीएमसी पुष्कळ त्रास देतात इथे. बसायला देत नाहीत अजिबात. आता बघा कुठे माल लावलाय, आता गाडी आली पुढे पोलीस, मागे गाडी, माल उचलून ठेवा, चला बसा गाडीमध्ये. कुठं जायचं? काय सांगाल बीएमसी? बीएमसी ला काय आम्हाला उद्या नाही बसत, आम्ही खाय प्यायला द्या, नाही बसत. आता हे माझं 73 वय आहे, मी कुठे जाणार? माझा नवरा नाही, मुलं नाही, काय नाही, मला कोण देणार खायला? बीएमसी ला आमचा एकच हात जोडून विनंती आहे, बाबा आम्हाला नाही, आम्हाला दिवसभर ना, पण एक टायमाला तरी बसायला द्या. तुमचं काय कानून कायदे आहे ते एक टायमाला तरी आम्हाला पोट भरायला द्या. आणि नसेल तर आम्हाला कपडा लत्ता खाणं अजून बायका आहेत त्यांना द्या खायला, नाही त्यांच्या मुलांना नोकऱ्या लावा. आजी, तुम्हाला वाटतं की मग बीएमसी वाले स्वच्छता वगैरे नीट करतात? स्वच्छता करतात हो, त्याच्याबद्दल काही नाहीये. रस्ते ठीक आहेत आपल्या मुंबईचे? अहो काय फट्टे बघा, काय काय बघा, याच्याकडे तर कोणाचं लक्षच नाहीये. बीएमसीचं, म्युन्सिपाल्टीचं लक्ष नाहीये, गव्हर्नमेंटचं लक्ष. गव्हर्नमेंट फक्त काय डबूला घ्यायला, खोके घ्यायला, 30 कोटी 15 कोटी हे घ्यायला आहे गव्हर्नमेंट. गोरगरिबाकडे लक्ष नाही गव्हर्नमेंट. ही घाण पडली बघा, छान पडली इथे ना. बघा. मग ते स्वच्छता करायला येत नाही? स्वच्छ करायला एक टायमाला येतात, एक टायमाला येतात स्वच्छता करायला, नाही असं नाही. पण काय त्याला, अहो स्वच्छता आम्ही करू, पण जे महागाई झाली ते करा. जो गोर गरिबांना बसायला द्या. हे जे टॉवर बनवतात आहे ना, ते कमी करा म्हणावा. महापौरांना काय सांगाल? महापौराला एकच सांगा, तुम्ही तुमच्या बंगल्यासाठी खर्च करता ना, ते गोर गरिबांना वाटा, तेवढं पुण्य लागल तुम्हाला म्हणावा. किती महागाई झाली. अरे बिल्डिंग वाल्यांना काय नाहीये, मंत्र्यांना काय नाहीये, कारण त्यांच्या घरी स्वतःहून जात आहे ना खोकीच्या खोकी. त्यांच्या घरी खोकीच्या खोकी जातो, त्यांना काय फरक नाहीये हो गोरगरिबांचा. आज त्यांना जर गोरगरिबांचा फरक पडला असता ना, आज एवढी महागाई झाली नसती. साखर गेली कुठे, दाबून ठेवले. कांदा गेला कुठे, दाबून ठेवलाय. काढा ना म्हणा बाहेर, काढा बाहेर, काढा. गोरगरिबांची पोट भरा, एवढी महागाई झाली, त्याच्यावर नियंत्रण आणा. आम्ही जर हा धंदा केला ना, तर संध्याकाळची चूल पेटणार नाही. वट्यात आणणार, जात्यात घालणार, तेव्हा पीठ काढणार, तेव्हा भाकरी भाजणार. बीएमसी वरती तुम्ही खुश आहात की नाराज आहात? थोडस आहोत नाराज, कारण बीएमसी रस्त्यांची काही दुर्दशा बघत नाहीये. जो आता पब्लिक येईल येते, लाखोनी पब्लिक येते, तुम्हाला तर माहिती असेल या एरियामध्ये, तर एवढे खड्डे आहेत. खड्डे आहेत ना, भरपूर खड्डे आहेत. पण ते तर म्हणजे सांगतात की आम्ही खड्डे बुजवले म्हणून. जे रोड आहे, जे तुम्ही ज्या लाटा टाकल्या त्या वर खाली, किती पब्लिकला त्रास होतो. तुम्हाला असं वाटतंय का की बीएमसीचा विकास हा रस्त्यावरती दिसतोय, असं वाटतंय की फक्त कागदावरतीच आहे तो? नाही, थोडाफार तर दिसतोय विकास. बाकीचे रोड तर आहेत, पण बाकीचे जे साईडचे रोड आहेत, पादचारी पूल आहेत किंवा हे, त्याचा पण डागडुजी झाली पाहिजे. पदापथावर काय काय ठिकाणी लाईट नाही, काळोख काय काय नाही, कंप्लेंट केल्यानंतर कोण लक्ष देत नाही, बीएमसी लक्ष देत नाही. अशी परिस्थिती चाललेली आहे. खड्डे तर केलेली कधी कंप्लेंट केलेली? काय केलेले आहेत कंप्लेंट, सतत चालू असतं. तसं सतत चालू, कोण लक्ष देत नाही. हा पाठवतो आणि कोण नसतं. खड्ड्याची तर तिथे कंप्लेंट केलेली आहे, कोण काय लक्ष देत नाही. बीएमसीचा विकास जो आहे तो रस्त्यावरती दिसतो का? हा? रस्त्यावरती बीएमसीचा विकास दिसतो का काही तुम्हाला? नाही, काही नाही. तुम्ही किती मार्क्स द्याल काका बीएमसी? 50% म्हणते आपण, 50%. रस्ता, पाणी आणि कचरा, बीएमसीचं कसं तुम्ही बोलाल यावर? रस्ता, पाणी, कचरा, शाळांमधील आणि आरोग्य. हा? आरोग्य हा, आरोग्य, या गोष्टीमध्ये बीएमसीचा फार म्हणजे पहिल्यासारखं जे राहिलेलं नाही आता. प्रत्येक जण जो काय ही पळवाटा करायला बघतो त्याच्यातून. म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारा कोण नहीं आता. एक मुझे बताना कि मुंबईकर होने के नाते बीएमसी के कारभार पर आप खुश कि नाखुश? काफी जगह पे खुश है, काफी जगह पे नहीं खुश है। नाखुशी क्यों? क्योंकि कुछ चीजें हैं जो जैसे बारिश के टाइम पे बहुत ज्यादा प्रॉब्लम हो जाता है। जैसे अभी आप देख रहे हैं प्रेजेंट यहाँ पे इतना ट्रैफिक रहता है, लेकिन पुलिस इज नॉट टेकिंग केयर एट ऑल। ये रहता है यहाँ पे ट्रैफिक की वजह से मतलब दिक्कत आ बहुत ज्यादा, बहुत मतलब जहाँ नहीं होना चाहिए वहाँ पे भी ट्रैफिक है। हाँ। अभी आप देखेंगे ये सिग्नल जब मैंने क्रॉस किया तभी भी आरटीओ वाला खड़ा था, लेकिन मैंने सिग्नल चालू होने के बावजूद भी हम मुझे खड़े थे। दैट इज व्हाट इट इज ऑल हैपनिंग ओवर हियर इन मुंबई। और बारिश को लेकर बीएमसी का एक्चुअली मैं तो बाप रे, इट इज लाइक पैथेटिक, लाइक वी कैन ट्रैवल एनीवेयर। 10 में से 10 आउट ऑफ कितना मार्क्स दोगे बीएमसी को? See, I'm not supposed to give any count because
they are doing their duty, but मैं ऐसे काउंट कैसे दे दूँ यार? नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम। अगर बीएमसी कमिश्नर अगर आपके सामने 1 मिनट के लिए खड़े हैं, ठीक है, तो आप उनसे एक क्या सवाल पूछोगे? मैं उनसे क्या सवाल पूछूंगी कि why this is happening in Mumbai, कि इतना ट्रैफिक क्यों रहता है, and is about like in daylight also, कि अभी मैं ये एक्सपेक्टेड नहीं थी ये टाइम पे ये ट्रैफिक होनी चाहिए थी। मतलब ट्रैफिक के वजह से ही आपको ज्यादा दिक्कत आ रही है? So it is all about traffic. When people can't travel from one destination to another, it is all about traffic only, right? मला सांगा की मुंबईमध्ये किती वर्षापासून राहत आहे? माझा जन्म झाला मुंबईत इथेच. हा. मुंबईमध्ये. मग बीएमसीच्या कारभारावरती तुम्ही खुश आहात की नाराज आहात? मी सांगतो ना, चोर लोक आहेत ते सगळे आता आहेत ते. जा, काय सांगायचं ते सांगा कोणाला. का हो का कसं आहे का? चोर आहे म्हटलं संपलं ना. मग आता तुम्ही ठरवा कसे आहेत ते. 10 पैकी किती गुण द्याल? 0. 100 वेळा 0. सांगा ना त्यांना, असं बोलतात चोर आहेत. जा. पण चोर आहेत का हो काका असं मग ते सांगताय? दिसते ना, तुम्हाला नाही कळत. तुम्ही पण मुंबईतच राहता ना, तुम्हाला नाही कळत. हा, मग तुम्ही स्वतःला विचारा काय चाललंय आणि मग ठरवा. जा. बीएमसी वरती नाराज म्हणजे काका? मी तर 100 शिव्या घालेन त्यांना. तर आज आपण मुंबईकरांच्या मते बीएमसी बद्दल जाणून घेतलेलं आहे. काहींच्या मते बीएमसी पास तर काहींच्या मते नापास. काही जण समाधान व्यक्त करत आहेत तर काही जण नाखुश आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय, बीएमसी तुमच्या मते पास की नापास, हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सध्याला आम्ही इथेच थांबतोय, पण आमच्या इंडिया तो बोलेगा या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.